नामसुयशाची संगती लाभल्याने ती समस्त भक्तजनांना सुखदायीने ठरेल. किंवा शंकराच्या अंगावरील चिताभस्म जसे केवळ स्मरणाने कशाचीही कोणतीही केवळ स्मरणाने अत्यंत पवित्र ठरते, त्याप्रमाणे त्या कशाचीही कोणतीही लवमात्रही भीती राहिली नाही. केवळ शंकरांच्या अंगाच्या चिताभस्माच्या विभूतीचे स्मरण होताच जीव पवित्र होतो. चौपाईच्या चरणांच्या छंदातील पुनरुक्तीने या विषयाचे महत्त्व पुन्हा समजावून तुळशीदास देतात. चौपाया या कमललता असून छंद, सोरठे, दोहे ही बहुरंगी कमळे आहेत. त्यात छंदांची मोठी कमळे आहेत. लाल कमलपुष्प हा पहिला छंद, त्याच्या मागील कमलिनीचे फूल आहे. कमलिनीचे परिणित रूप जसे कमलातील अक्कल हुशारीने जाणावे, पण परिणत अशा कमलतंतू जसे, तर यातील अर्थ, रस, भाव यांचा विकास म्हणजे छंद. रामनाम मंगलभवन आहे, तर रामकथा मंगलकारक आहे. कलिमल अमंगल करणारा आहे. हे काव्य या युगात केले जात असल्याने त्यात सारे कलीचे दोष असण्याचा संभव आहे, हे नाकारता येत नाही. पण कविता सरितेची कुटील गती हे सरितेचे भूषण आहे. काव्य नदीचे कुटीलपण म्हणजे देशकालानुक्रमे वर्णन नसणे. उदाहरणार्थ, एकाच वेळी घडलेल्या दोन गोष्टी काव्यात एकदम वर्णन करणे कसे शक्य आहे? पुण्यपाथ सरिता म्हणजे गंगा, शरयूप्रमाणे ही रामकथा सरिता कुटील गती असूनही पवित्र, पूजनीय आहे. प्रभू सुयश संगतीने ती अधिकाधिक पवित्र, प्रसिद्ध होत राहील. भव अंगी भूती मसाणींची. स्मशानातील चिताभस्म अपवित्र, पण त्यात शंकराचा स्पर्श होताच ते भस्म किंवा विभूती अशी सुंदर पावन होते. इतकेच नव्हे, तर चिताभस्मालेप असे स्मरण करताच ते स्मरण करणाऱ्यास पवित्र करते. प्रिय सकला अति होई मम काव्य रामयश रंगी. दारू विचार की करी कुणी वंदिती मलय सुसंगी. श्याम सुरभिपय विशद अति गुणद करीती सबपान. गिरा ग्राम्य सिय रामयश ऐकती गाती सुजाण सियावर रामचंद्र की जय शरणम. रामयशाच्या रंगाने म्हणजे सुसंगतीने रंगलेले हे काव्य सर्वांना आवडेल. जसे मलय पर्वताच्या सुसंगाने चंदन वृक्षांची बनेच्या बनेच असल्याने साध्या लाकडालाही त्याच्या संगाने सुगंध प्राप्त होतो. गाय काळी असली तरी तिचे दूध पांढरे असून ते जवळजवळ सर्व रोगांवर औषधी गुणांनी संपन्न आहे. म्हणून सारेजण गायीचे सात्विक गुणकारी दूध सारेजण पितात. भारतीय देशी गायीच्या दुधात 10 गुण असतात. स्वादू, शीतम, मृदू, स्निग्धम, बहलम, श्लक्ष्ण, विच्छलम, गुरुमंदम, प्रसन्नम च गव्यम दशगुणम पयः. स्वादिष्ट, चिकट, थंड, कोमल, गार, सात्विक, लसदार, जड, बाह्य दोषांचा प्रभाव शीघ्र न पडणारे व चित्ताला प्रसन्नता देणारे असे हे देशी गाईचे दूध असते. सीताराम यशरूपी शुद्ध, निर्मल, गुणकारी, भवरोगहारी, स्वादू, मधुर दूध आहे. ते ग्राम्य भाषारूपी काळी गाय देणार असली तरी सुजाण तिचे श्रवणादी रूपाने पान करतील व भवरोगमुक्त होतील, हा भावार्थ. मणिमाणिक मुक्ता छवी जैसी, आही गिरी गजशिरी खुले न तैसी. नृपमुकुटी तरुणी तनु बसता, लाभती के सौंदर्य विपुलता. तशी सुकवी काव्ये बुधवदती, उपजुनी इथे तिथे छवी लभती. भक्तिस्तव विधी भवना त्याहुनी, स्मरता शारदा येते धावुनी. रामचरित सरी घडे स्नानना, ते श्रम जाती न कोटी साधना. कवी कोविद मनी अशा विचारी, गाती हरियश कलिमलहारी.
करता प्राकृत जन गुणगाने, गिराशिरा पिटी अनुतापाने. हृदय सिंधुमती शुक्ती समाना, हृदय सिंधुमती मुक्ती समाना, स्वाती शारदा गमे सुजाणा. जर वर्षी वरवारी विचारू, होती काव्य मुक्ता मणिचारू. ओविती वेधुनी युक्तीने, रामचरित वरताग. घालिते सज्जन विमल हृदी, शोभा अति अनुराग सियावर. रामचंद्र की जय शरणम. त्या मणी, माणके आणि मोती हे जिथे निर्माण होतात त्या सर्प, पर्वत व हत्ती यांच्या मस्तकावर खुलून दिसत नाही. उलट राजांच्या मुकुटात किंवा तरुणीच्या शरीरावरच हे सारे अधिक शोभून दिसतात. रत्नम मणिद्वयो रश्मजातो मुक्तादिकेऽपि च अश्मजातो मरकतादौ. रत्ने मुख्य 9 आहेत. मुक्ता म्हणजे मोती, माणिक, वैडूर्य, गोमेद, वज्र, विद्रुम, मरकत किंवा पाचू, नील. मुक्ता, माणिक, वैडूर्य, गोमेद, वज्र, विद्रुमो, मरकतो, नीलश्वेती. सूर्याचं आता ज्योतिषशास्त्रानुसार जर विचार केला तर सूर्यग्रहाचा आहे माणिक, चंद्राचा आहे मोती, मंगळाचा आहे पोवळे, बुधाचा आहे पाचू, गुरुचा आहे पुष्कराज, शुक्राचा आहे हिरा, शनीचा नील आणि राहू आणि केतू यांचा आहे गोमेद. मणी सर्पाच्या मस्तकात, माणिक पर्वतात आणि मोती हत्तीच्या गंडस्थळात निर्माण होतात. पैकी सर्पमणी, गजमुक्ता फारच दुर्मिळ. या 3 दृष्टांतांनी उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ काव्य सुचवली. उत्तम कवीची कविता रामभक्ती ही तरुणी आहे. नृपकिरीट म्हणजे रामचंद्र व मणिमाणिक मुक्ता म्हणजे रामचरित्र होय. मणी, रत्ने 9 प्रकारची असल्याने इथे 9 चौपायांची रचना झाली आहे. सुकवीने शारदेचे स्मरण करताच भक्तीसाठी ती ब्रह्मदेव भवनाचा म्हणजे सत्यलोकाचा त्याग करून धावत येते. पण रामचरित्र रूपी तलावात स्नान करता आले नाही तर तिचे ते धावत येण्याचे श्रम दुसऱ्या कोट्यवधी उपायांनीही जात नाही. ग्रंथारंभी म्हणजे सद्ग्रंथारंभी स्मरण करताच शारदा धावत येते, कारण तिला वाटते की हा हाक मारणारा बहुधा रामचरित्र लिहिण्यासाठी बोलावतो आहे, म्हणून ती आपले घर सोडून ताबडतोब धावत येते. सरस्वती ही वाग्देवी व शारदा म्हणजे रामवल्लभा सीता आदिशक्ती. ती जी धावत येते तिचे धावण्याचे श्रम फक्त आणि फक्त रामचरितरूपी मानस सरोवर स्नानानेच तिचे श्रमहरण होईल असा भाव आहे. सर्व काव्यसौंदर्य निर्माण करणारी भाषा कोणती आहे ते ती पाहत नाही. कवी धर्मविषयक बोलणारा, कोविद म्हणजे पंडित किंवा वेदज्ञ, दूरदर्शी, शहाणा असे सामान्य अर्थ इथे अभिप्रेत आहे. आणि जो हरी म्हणजे विष्णू किंवा राम यांचे यश गातो त्याचे सर्व कलीचे मल, दोष, पापे इत्यादी त्याने नाश केली जातात. याउलट प्राकृतजनांचे गुणगान केल्याने सरस्वती आपले कपाळ बडवीत पश्चात्तापाने दुःखी होते की मी या दुर्भाग्याकडे आलेच कशाला. सुजाण लोकांना वाटते की हृदय सागरासारखे व बुद्धी मोत्यांच्या शिंपल्यासारखी आहे व शारदा ही स्वाती नक्षत्राप्रमाणे आहे. उत्तम विचाररूपी पाण्याचा वर्षाव तिने केला तर सुंदर काव्य मुक्तामणी तयार होतील. प्राकृत जन म्हणजे ज्यांचे देह पंचमहाभूतांचे बनलेले आहेत असे सामान्य जीव, अर्थातच असे जीव मर्त्य विनाशी असतात. म्हणून सरस्वतीला अशा प्राकृतांपेक्षा अप्राकृत परमेश्वराचे गुणगान करणेच मनापासून आवडते. अशा प्रकारे हे अतिशय उत्तम असं रूपक इथं तुलसीदासांनी केलेलं आहे. कारण तुलसीदासांना रूपक सम्राट असं म्हटलं जातं. इथे हृदय म्हणजे सिंधू किंवा सागर हा अपार आणि अगाध आहे, तसे कवीचे हृदय हे विशाल, सखोल विचारांचे, निर्मलता व समता असलेले असे असते. सागर हलके पदार्थ बाहेर टाकतो व मूल्यवान रत्नेरूपी, सद्विचाररूपी आत लपवून ठेवतो. सिंधूचा अर्थ नदी, नद असाही होतो. श्रवणजयांचे समान अर्णव, नाना सरिता सुभग कथातव. असे रामसागराला कितीही नद्या रामकथेच्या येऊन मिळाल्या तरी त्याला कधीही पुरे वाटत नाही, पूर येत नाही. असा रामाप्रमाणे सागर मर्यादशील आहे.
मतिशुक्ती म्हणजे मोती ज्यात तयार होतो तो शिंपला वा शिंपी. मोती प्रसवणारा शिंपला विशेषच म्हणजे असे काव्य विमल रामगुण लीलाधाम रूपादींनी भरलेले असल्याने ते सरस्वतीस आवडते व त्यासाठी ती धावून येते. आता या रूपकामध्ये इतका सूक्ष्म विचार तुळशीदासांनी काय केला आहे ते गूढार्थामध्ये त्यांचे सद्गुरू प्रज्ञानंद सरस्वती सांगतात की शिंपल्याचा आतील तांबूस भाग म्हणजे रामपदानुराग म्हणजे रामाविषयीची असलेली अत्यंत भावुकता किंवा भक्ती. शिंपल्याचा आतील भाग सतेज म्हणजे ज्ञानरूपी तेजानं तेजाळलेला. तसेच तो आतला भाग जसा चिकट थोडासा असतो तो म्हणजे स्नेहपूर्ण असणारी भक्ती. आणि तसाच तो आतील भाग मऊ असतो म्हणजे काव्याचं किंवा लेखकाचं म्हणा किंवा वक्त्याचं मृदू आणि अत्यंत मधुर भाषण. बाह्य पृष्ठभाग काळसर खडबडीत सौंदर्यहीन. तशी तुळशीदास म्हणतात की माझी प्राकृत भाषा ही अशीच आहे, खडबडीत आहे. परंतु स्वाती शारदा किंवा सीता ही मर्यादा पुरुषोत्तम धनुर्धर रामाची पतिव्रता आहे. म्हणून रामकृपा जयावरी शारदा देवी ही देवीची कृपा तयावरी. रामकृपा नाही जेथे गिराकृपा नाही तेथे. जर वर्षीवर वारी रामचंद्रांची कृपा झाली तरच ती वर्षाव करते. आणि अशी वर्षा झाली की सुंदर मोत्याप्रमाणे काव्य कसे तयार होते ते पुढील दोह्यात पहा. काव्यरूपी सुंदर मोत्यांचा हार मोती विंधून त्यात उत्तम तागाचा धागा ओतात तेव्हा तो हार सज्जन आपल्या निर्मल हृदयावर धारण करतात तेव्हा तर त्या हाराला अति अनुरागरूपी विशेष शोभा येते. मोत्यांचा हार बनवण्यासाठी मोत्यांना बारीक छिद्रे अति कौशल्याने पाडावी लागतात, नाहीतर मोती फुटण्याचा धोका असतो. तसे अत्यंत कौशल्यपूर्ण काव्यरचना करावी लागते व ते मोती हारात गुंफल्यावर तागांचा तंतू सहज दिसत नाही, तो गूढ गुप्त राहतो. तसे हे नाट्यकाव्य गूढार्थाने भारून गेलेले आहे. यात ज्ञान व भक्तीचे सौंदर्य रसिक व भक्त हृदयाने पाहणाऱ्यासच दिसते. जो जिज्ञासू चिकित्सक अभ्यासू व रामभक्तिमय झालेला परमपूज्य प्रज्ञानानंदांसारखा असेल त्यालाच हे दिसेल. मग असा हा दिव्य काव्य मुक्ताहार जेव्हा संत हृदयावर रुळतो तेव्हा तो सर्वाधिक शोभायमान होतो. असे हे सांग रूपक आहे. हे हृदय म्हणजे सिंधू किंवा सागर. मती म्हणजे शुक्ती म्हणजे मोत्यांचा शिंपला. शारदा म्हणजे स्वाती नक्षत्रातील मेघ. शारदा कृपा अनिश्चित, कारण स्वातीचा पाऊस हा अनिश्चित असतो. रामकृपा अशा विशिष्ट परिस्थिती हवामान इत्यादीवर अवलंबून म्हणजे विचाररूपी उत्तम वृष्टी झाली तर रामकृपा होते. काव्यमय वाक्ये म्हणजे मुक्ताफळे मोती इत्यादी 9 वर सांगितलेली सर्व रत्ने. काव्य कौशल्य म्हणजे युक्ती सूक्ष्म सामता मोत्यांना छिद्रे पाडण्याचे हत्यार. विशिष्ट रचना म्हणजे मोत्यांना विंधणे छिद्रे पाडणे. त्यात रामचरित्र भरणे तागाच्या तंतूत हार ओवणे. आणि रामचरित्रयुक्त काव्य म्हणजे मोत्यांचा हार. हृदयावर धारण करणे हार गळ्यात घालणे मिरवणे. सज्जन म्हणजे धनवान आणि विमल हृदय म्हणजे अति अनुराग प्राप्ती शोभा प्राप्ती. कविता ही शोभा वाढते, हाराची शोभा वाढवते. उपक्रम व उपसंहार ऐक्य म्हणजे हाराची 2 टोके सांधणे. सावधान गाती चरिताते चतुर रक्षक तलावा याते. हीच तुळशीदासांची असीम काव्यकला किंवा कौशल्य आहे. जे जातकी कलिकाली कराली कृतिकाकांची वेश मराली. गती कुपथी श्रुतिपथा सांडिती कपटकाय कलिपंक भांडिती. वंचक मिरविती राम भक्तवर कामकोप कनकांचे किंकर. अशामध्ये जगिगणा प्रथम मज वृषघाण्य साधित धर्मध्वज. निज अवगुण वर्णिन जर सांगे वाडे कथा पार ना लागे. अल्पची वर्णन केले यास्तव
आरखी चतुरशी ते भाता तव, परिसुनी बहुविध माझी विनंती, श्रवणी कथा कुणी दोष न देती, या उपर जे करीती आशंका, मजहुनी जडमती अतिरंका, चतुर न म्हणवित मी कवी नाही, गात यथामती राम गुणाही, कोठे रघुपती चरित अपारही, मम मती कुठे निरत संसारही, जो मारुत गिरी मेरू उडवतो, वदातुला किती तया पुढती तो, राम प्रभुता अमित समजता, कथा गानी मनी अति कातरता. जे या कराल कलिकालात जन्माला आले व ज्यांची कृती म्हणजे आचरण कावळ्यासारखे निकृष्ट वाईट आहे, पण वेश मात्र हंसाचा आहे, जे वेदमार्गाचा त्याग करून कुमार्गाने जीवन जगतात, ज्यांचे शरीर कपटाचे आहे, ते या कलियुगातील पापांची भांडी म्हणजे पात्रेच आहेत, जे वंचक वा दांभिक असून वर रामभक्त म्हणून मिरवतात, पण काम क्रोध व कनक म्हणजे लोभ यांचे दास आहेत. त्यात तुलसीदास म्हणतात, माझा प्रथम क्रमांक आहे, कारण मी घाण्याच्या बैलासारखा वृथा कष्ट करणारा, धिक्कारण्यास योग्य असा धर्मध्वजी आहे. जर मी माझ्या अवगुणांची यादी देत बसलो तर ती कथा संपणारच नाही, म्हणून मी अगदी अल्पसे वर्णन केले. शिवाय सुज्ञ लोक शीतावरून भाताची परीक्षा करणारे असतात, याप्रमाणे माझी अनेक तऱ्हेची विनंती ऐकून कथा ऐकल्यावर कोणी दोष देणार नाही. या उपरही जे कोणी मजवर वा माझ्या काव्यावर शंका घेतील ते माझ्याहूनही मूर्ख असतील, त्यांची बुद्धी अगदी रंक म्हणजे भिक्कारडीच असेल. मी कवीही नाही आणि चतुरही नाही, कारण मी माझ्या अल्पबुद्धीनुसार रामांचे गुण गात आहे इतकेच. तर कलियुग कसे आहे, तर कली केवल मल मूल मलिना, पापमयो निधी जन मन मीना. या कलियुगात जन्माला येणारा प्रत्येक जीव जणू काही पापरूपी समुद्रातूनच जन्माला येतो. सत्य त्रेता द्वापर ते कली युगायुगानुसार मानवांची मानसिकता व आचरणात अधोगतीच होत गेली. या कलियुगात वेश संन्यासाचा आणि वागणूक कामी पुरुषाची असेच चित्र जास्त दिसते. उदाहरणार्थ आसाराम बापू इत्यादी. वेदमार्ग सोडणे याचाच अर्थ पाखंड, कुमार्गास लागणे. वेदनिंदा, अन्याय, अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार इत्यादी हे व्हायचेच, कारण कपट काय जणू सारे शरीर कपटाचेच बनलेले आहे असे सध्या सारे कलियुगात दिसतात. वर पाहता भक्त, पण विचार व आचार कामिनी कांचन कीर्तीसाठी लोलूप लंपट होऊन काहीही करायला तयार असेच सर्वत्र दिसतात. वंचक म्हणजे लबाड, ठग किंवा फसवणारे. किंकर म्हणजे किंग करोमी असे पैसा व स्त्री आणि कीर्ती हे मिळवण्यासाठी सदैव मग्न व सारे मिळूनही सदैव असमाधानी व असंतुष्ट. तुलसीदास म्हणतात, अशा वंचक व धर्मध्वजात माझा नंबर पहिला आहे. धर्मध्वज म्हणजे धर्माच्या नावावर विशिष्ट वेश करून पोट भरणारा. मग पिंगळा, वासुदेव, संन्यासी हे आपल्याला समाजात असे वेश करून फिरणारे, भिक्षा नव्हे भीक मागणारे आपल्याला सर्वत्र दिसतात. म्हणून ते म्हणतात तुलसीदास, माझ्या म्हणजे कवीच्या दोषांकडे न पाहता त्याने वर्णिलेले रामचरित्रच पाहावे, वाचावे, ऐकावे, अभ्यासावे. जसे काळ्या गायीकडे न पाहता दूध, मलय पर्वतातील लाकडे यांच्याकडे न पाहता चंदनाचा सुगंध इकडे लक्ष द्यावे. याही उपर जे कुशंका घेतील म्हणजे रामचरित्राविषयी शंका घेतील ते माझ्याहूनही मूर्ख आहेत असे समजावे, कारण रामांची प्रभुता, रामांचा प्रताप अमित आहे. म्हणून मला माझ्या अल्पबुद्धीस्तव भीती वाटते की कुठे रामांच्या चरित्रासारखा मेरू पर्वत आणि कुठे मी अगदी एखादं तृण गवताच्या काडीप्रमाणे. शेष शारदा शिव विधी आगम निगम पुराण, नेती नेती वदुनी करीती संतत यद्गुणगान. सहस्रमुखांचा शेष, साक्षात वाणीची देवता सरस्वती, देवाधिदेव महादेव, गूढ ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारे ब्रह्मदेव, वेदांचे अधिष्ठाते, सर्व वेद वेदांगे तंत्र
किंवा न्याय, वैशेषिक, मीमांसादी षड्दर्शने, 18 पुराणे, उपपुराणे सारे सतत गुणगान करीत असूनही रामचरित्र सांगून वा गाऊन संपले असे कोणीही म्हणत नाही. कारण राम अनंत अनंत गुण. अशा प्रकारे इथपर्यंत आज आपलं हे प्रवचन पुष्प मी इथं संपवत आहे. कारण पुढचा विषय हा जरा वेगळा. बीज रामायण, चिन्मय मिशनचे अत्यंत रामचरित्रावर गाढा अभ्यास करणारे व्यासंगी स्वामी सुभेदानंदांच्या मते हे पुढच्या काही चौपाया म्हणजे बीज रामायण आहे. त्याचा आपण पुढच्या प्रवचनात नक्की विचार करू. आज इथेच विरमू. नान्यास्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिरान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसं च. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीकृष्ण.